निप्पाणी टू लडाख बाईक राईडचा आज तिसरा दिवस आहे. आजचा डे टार्गेट आहे सोमनाथ मंदिर, जे इथून 350 किलोमीटर दूर आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि 8:30पर्यंत आम्हाला हजिरा पोर्टवर पोचायचं आहे, जिथून आम्ही काल परत आलो होतो. इथून आपला हजिरा पोर्ट एरिया चालू होतो. बघू शकता एका साईडला पूर्णपणे समुद्र आहे. आणि राईट साईडला एक सुंदर वॉटर पार्क गार्डन पण केलेलं आहे त्यांनी. आजपर्यंत मूवीमध्येच असे पाहिले होते मोठमोठ्या कंपन्या पोर्ट एरियामध्ये, जे आता समोर डोळ्यासमोर दिसते. ऑनलाईन तिकीट न काढल्यामुळे आम्हाला ऑफलाईनमध्ये 200 रुपये एक्स्ट्रा चार्जेस पडले. सिक्युरिटी गार्डने दिलेले तिकीट आमच्या हाताला फ्रेंडशिप बँड समजून बांधले आहे. किती चेकिंग करतात हे नक्की. आम्ही क्रुझर चालू आहे काय इंडिया पाकिस्तान युद्धावर चालू आहे कळणं झाले. सगळे चेकिंग आणि सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यावर आम्ही मेन जहाजाकडे निघालो आहे. एकीकडे प्रचंड असा महासागर आहे आणि त्यामध्ये मोठमोठ्या जहाजे समोर दिसत आहेत आपल्याला. आणि आम्ही ज्या जहाजामध्ये जातो ती तर खूपच मोठी दिसायला समोरून. बघू आता अजून कशी आहे ती. बापरे, यामध्ये ट्रक पण आहेत, म्हणजे समजू शकता हा जहाज केवढा मोठा आहे ते. आम्ही आमची बाईक व्यवस्थित पार्क करून वरच्या एरियात जात आहे. आज माझ्या आणखी एक ड्रीम कंप्लीट होत आहे, समुद्र प्रवास करायचा. मी विचार केला होता की मुंबई टू गोवा क्रूज ट्रॅव्हल करायचं, जे आज कंप्लीट होते. हां, मुंबई टू गोवा नाही आहे, पण क्रूज आहे. OMG, क्रूजमध्ये कमी आणि मॉलमध्ये जास्त आलेली फिलिंग येत आहे मला इथं. तुम्ही बघू शकता सगळीकडे गेमिंग झोन आहेत. येणाऱ्या प्रवाशांना जराही बोर होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतल्या क्रूजवाल्याने. अक्षय लावतोय वाटतं सगळे ट्रिपचे पैसे ह्या गेमवर. एकंदरीत छान अरेंजमेंट केल्यात. स्क्रीनवरचा व्हिडिओ गेम बघून बालपणीच्या आठवणी एकदम ताज्या होऊन गेल्या. तिकीट वाईज कंपार्टमेंट केलेले आहे. आमचा एक्झिक्युटिव्ह क्लास असल्यामुळे आम्ही एक्झिक्युटिव्ह क्लासने चालू आहे. बापरे, हे काय पूर्ण मूवीला आले फिलिंग यायला की इथं. सिटिंग अरेंजमेंट बघून आम्ही आता पोटपूजा करायला चालू आहे. सकाळपासून भूक लागलं खूप. याला म्हणतात कॅफे, विषयच नाही हो. पण रेड बघून छातीत कळ नक्की आल्या. भूक तर जाम लागल्या, सो आम्ही 2 मॅगी आणि 1 सँडविच ऑर्डर केले. वर येऊन जो मी नजारा बघितला आहे तो एक नंबर आहे, त्याला काही तोड नाही आहे. ढगाळ वातावरण आहे, पण जन्नतवाली फिलिंग यायला. खरं आहे की स्वप्न आहे अजिबात कळत नाही आहे, पण वाहत्या पाण्याला बघून एक प्रकारचे समाधान मिळत आहे. आणि त्यातले त्यात समुद्राच्या मध्येमध्ये आम्ही आहे याची भीती पण वाटते. बाकी सिटिंग अरेंजमेंट आणि प्रवाशांची काळजी परफेक्ट घेतली जाते इथं, त्यामुळे काही विषय नाही आहे. वाहत्या पाण्याला पाहून एक विचार आला मनात, का लोक डोक्यामध्ये पास्टचा विचार ठेवून जण खराब करून घेतात. जसे हे जहाज पाण्याला मागे टाकून पुढे जाते, तसेच आपण पास्ट सोडून प्रेझेंट एन्जॉय केला पाहिजे. 4.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही हजिरावरून गोगाकडे आलेलो आहे. जहाजामध्ये भेटलेल्या दोस्तांना बाय करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालोय.
एक अनएक्सपेक्टेड ड्रीम कंप्लीट झाले, त्यामुळे मनात एक प्रकारचा आनंद आहे. आता हायवे येतोपर्यंत आम्हाला असेच खेडेगावातून प्रवास करावा लागणार आहे. वीस किलोमीटरचा प्रवास खेड्यातून केल्यानंतर आम्हाला आता फायनली हायवे भेटला आहे. सो हा हायवे डायरेक्ट सोमनाथपर्यंत आहे. इथून एक्झॅक्टली 240 किलोमीटर सोमनाथ आहे. हायवे असल्या कारणाने रोड तर एकदम टकाटक आहे, कालच्यापेक्षा तर 100 पटीने जास्त. कालचा दिवस खराब होता, पण ते म्हणतात ना प्रत्येक सूर्योदय हा आशेची नवीन किरण घेऊन जन्माला येतो. सो आज रस्ता पण चांगला आहे आणि टार्गेट हे अचीव करायचं आहे. टंकी फुल करून समोर असलेल्या ढाब्यावर जेवायला थांबलो मी आज. मी तर जेवणाला रोड साईड ढाबाच प्रेफर करतो नेहमी. त्यांच्या जेवणामध्ये घरची एक प्रकारची आपुलकी असते. ढाब्याच्या साईडला ट्रक बांधवांसाठी एक उत्तम प्रकारची सोय केली आहे. बघून मन प्रसन्न झाले, कारण ड्रायव्हिंग धंदा खूप रिस्की असतो आणि त्यांनाही रेस्टची गरज असते. जेवणानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे. इथून सोमनाथ 200 किलोमीटर राहिले. रोड खरंच खूप छान असल्या कारणाने गाडीची स्पीड 80च्या खाली का ठेवू वाटेना मला. लेफ्ट साईडला जो दिसतोय तो गिरनार पर्वत आहे. गुजरातमध्ये सर्वात उंच असा पर्वत आहे तो. आणि त्या पर्वतावर दत्ताचे मंदिर आहे. आणि त्या मंदिरापर्यंत जायला 10,000 पायऱ्या चढून जाव्या लागतात. निसर्गाचा कोणी नाद करून चालते का सांगा. मगापासून ऊन लागत होते आणि आता पाऊस पडत आहे. कालच्या प्रमाणे थोड्याच पट्ट्यात पाऊस होता. आता पूर्ण वातावरण क्लिअर आहे. अरे हे काय, गौमाता रस्त्यावर काय करतात? मगाशी पण दिसलं ना तिथे. आता ड्रिंक टाईम आहे. थोडं ORS घेऊन पुढे जाऊ आपण. दिवस संपायला आला पण रस्ता का संपना झाला की आज. कालच्या प्रमाणे आजही सनसेट व्ह्यू दिसणार वाटतं. बोलवतो ना सनसेट व्ह्यू दिसणार. बघताय समोर, क्लास आहे क्लास. आज पण रस्ता लवकर कव्हर न झाल्यामुळे नाईट रायडिंग करायला लागणार आहे. तसे आता 7:30 वाजल्यात. 8:30पर्यंत आम्ही पोचेन. आठ वाजून 10 मिनिट झाले आहेत आणि आम्ही सोमनाथमध्ये आलेलो आहे. वेळ खूप झाला आहे, सो दर्शन उद्याच करायचा प्लॅन आहे आता तरी. चला बघू आज अक्षयने कोणती रूम शोधला आहे आपल्यासाठी. कडक भावा, आज 3 बेड. विषय काय, रूम शोधणे आणि बार्गेनिंग करणे फक्त अक्षयला जमते आमच्यात. मंदिर 10पर्यंत ओपन असल्या कारणाने आम्ही आता आंघोळ करून लगेचच दर्शनाला जाणार आहे. हे जुने सोमनाथ मंदिर आहे जे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे. 1703 जे सोमनाथ मंदिर होते त्याचे तोडफोड झाले होते आणि त्यानंतर 1783 अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधले. आणि PM मोदीने बी एका भाषणामध्ये सांगितले होते की जुन्या मंदिरांना नवीन रूप देण्याची प्रेरणा ही त्यांना अहिल्याबाई होळकर यांच्याकडूनच भेटलेली आहे. ज्योतिर्लिंग दर्शनाच्या बाबतीत काय नशीब आहे आमचे कोणास ठाऊक. आम्ही डायरेक्ट दर्शन घेतो, तेही बिना लाईनीत थांबता, बिना काय करता. म्हणजे योगायोगच म्हणायला पाहिजे. जेव्हा आम्ही जातो तेव्हा दर्शनही व्यवस्थित मिळते आणि गर्दीही नसते त्यावेळेला.
आणि आज माझे 7वे ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण झालेले आहे. जेव्हा कधी ज्योतिर्लिंगाकडे पाहतो तेव्हा मला असं वाटतं की वेळेतच थांबावी. एक प्रकारचे पॉझिटिव्ह वाईब प्रोव्हाइड होते इथं. माणसाने जीवनात एकदा तरी 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन करायलाच पाहिजे. चला दर्शन घेऊन आम्ही झोपतो आता. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नेहमी हसत खेळत राहा आणि मजेत राहा. बाय.